विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत विक्रम साराभाई यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1919 ते इसवी सन 1971. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. साराभाईंनी स्वप्न पाहिले, अवकाश संशोधन केंद्र स्थापिले, उपग्रहांचे निर्माण केले, स्थापण्या लागी अवकाशात, अग्निक्षेपणास्त्र बनविले, घन इंधन शोधिले, अनेक उपग्रह योजिले, दळणवळण सुधाराया, वातावरणातील बदल, पिके आणि खनिजांची उकल, माहिती मिळविण्यास कल, उपग्रहांची योजना, चंद्रावर यान धाडिले, नासाशी सहाय्य केले, पाण्याचे अस्तित्व दाविले, सर्वप्रथम जगाला, आता योजना चांद्रयानाची, शास्त्रज्ञांच्या कसोटीची, खात्री आहे यशस्वीतेची, सार्थ करतील विश्वास. स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा विकास घडवून आणण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे योजनाही आखण्यात आल्या. मात्र हे धोरण कशा प्रकारे अवलंबावे याविषयी द्विधा मनस्थिती होती. पाश्चिमात्य देशांकडून विकसित तंत्रज्ञान मिळवणे शक्य होते, मात्र यातून परावलंबित्व वाढण्याचा धोका होता. देशाचा विकास होण्यासाठी स्वतःचे प्रशिक्षित मनुष्यबळ, त्याचप्रमाणे संशोधन आणि उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आवश्यक सुविधा असणे जरुरीचे असते. असे नसेल तर विकसित देश इतर देशांना दुय्यम स्वरूपाची वागणूक देतात. याशिवाय विकसित देश काही विशिष्ट तंत्रज्ञान विकसनशील देशांना देत नाहीत. त्यामध्ये आण्विक तंत्रज्ञानाचा समावेश होतो. भारतातील राज्यकर्ते आणि विकसित देशांमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतलेले भारतीय नागरिक यांनी स्वतःच्या क्षमता विकसित करण्याचे धोरण अवलंबिण्याचे ठरवले. यामागे भारतीय बुद्धिमत्ता आणि इतर क्षमता या जागतिक दर्जाच्या आहेत हा विश्वास होता. अर्थातच यासाठी CV रामन, डॉक्टर जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस यासारख्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानाचे पाठबळ होते. त्यामुळेच भारताने अवकाश संशोधन आणि आण्विक संशोधन स्वबळावर करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कालांतराने तो यशस्वीही करून दाखवला. होमी भाभा आणि विक्रम साराभाई या दोन शास्त्रज्ञांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये जे संशोधन विषयक प्रकल्प आखले गेले त्यामध्ये अवकाश संशोधनाविषयी आखलेला प्रकल्प खूपच महत्त्वाचा होता. या प्रकल्पाची आखणी आणि विकास करण्यामध्ये विक्रम साराभाई यांचे योगदान हे मूलगामी आणि महत्त्वाचे होते. त्यामुळेच
त्यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक मानले जाते. विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय होता. लहानपणीच त्यांना महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू यांचा सहवास लाभला. त्यांच्या या सहवासाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाची पदवी मिळवली. भारतात परतल्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. या संस्थेची भरभराट त्यांनी घडवून आणली. त्यानंतर त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ची स्थापना केली. या संस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक गुणवान व्यक्तींना प्रोत्साहित करून भारतात आणले. श्रीमंत कुटुंबात जन्म घेतला असला तरी त्यांची आपल्या सहकाऱ्यांबद्दलची संवेदना खूपच जिव्हाळ्याची होती. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांना त्यांनी अवकाश संस्थेमध्ये संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले. डॉक्टर गोवारीकर यांनी इस्रो विषयक लिहिलेल्या पुस्तकामध्ये एक आठवण सांगितली आहे. डॉक्टर गोवारीकर ज्यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. अतिशय उष्ण अशा वातावरणात डॉक्टर साराभाई आपल्या कामात गढून गेले होते. डॉक्टर गोवारीकर यांनी त्यांना विचारले की आपण एवढ्या उष्ण वातावरणामध्ये कसे काय काम करू शकता? आपण आपली खोली थंड का करून घेत नाही? त्यावेळी विक्रम साराभाई यांनी दिलेले उत्तर मार्मिक असेच होते. ते म्हणाले की जोपर्यंत मी माझ्या सहकाऱ्यांना तशी सोय उपलब्ध करून देऊ शकत नाही तोपर्यंत मी माझी खोली थंड करणार नाही. कारण या उष्ण वातावरणात मी फक्त एकटाच काम करतो असे नाही, तर माझे सहकारीही तितक्याच तन्मयतेने काम करत आहेत. डॉक्टर साराभाई यांनी दिलेल्या योगदानामुळेच भारत हा अवकाश संशोधनाच्या बाबतीत जगातील 6वा देश ठरला आहे. विक्रम साराभाई यांनी विज्ञान प्रसार त्याचप्रमाणे उद्योगांसाठी लागणाऱ्या संशोधनातही रस घेतला. अंध व्यक्तींना मदत करण्यासाठी एका संस्थेचीही स्थापना केली. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याविषयी. सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.